नमस्कार मित्रांनो, मी संतोष. मराठी गार्डन टिप्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे रविवार. मार्च महिन्यातला शेवटचा रविवार आहे आणि गरमी खूप वाढत आहे बघा. तरीही आज आपला एक टेरेस गार्डन ओव्हरव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्हाला मी माझ्या टेरेसवरती जी काही फुलझाडे आहेत ती या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि या उन्हापासून बचाव होण्यासाठी, रोपांचा बचाव होण्यासाठी मी काय केले आहे तेही आपण यामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला ही आपली सदाफुलीची रोपं आहेत, जे की उन्हाळी फुलझाडांमध्ये एक सर्वात सुंदर आणि भरपूर फुलं देणारं रोप आहे बघा. आणि तुम्ही बघू शकता यामध्ये माझ्याकडे अशी एक 5 रंगाची वेगवेगळ्या रंगाची रोपे आहेत. त्यानंतर आपलं हे पर्सलेनच्या ज्या काही कटिंग आहेत त्या मी या छोट्या छोट्या पॉटमध्ये नवीन रोपं तयार करण्यासाठी लावलेले आहेत बघा. हे आपलं पोर्चुलाका आहे, पिंक कलरचं. सकाळची वेळ आहे, अजून काही या कळ्या उमललेल्या नाही आहेत. त्यानंतर हे आपलं मोगऱ्याचं रोप आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, मोगऱ्याची रूट प्रूनिंग केली होती आपण. त्यानंतर यावरती एक फुलांचा एक बहार येऊन गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याची फुलं येऊन गेल्याच्या नंतर परत ही पिंचिंग केलेली आहे बघा. त्यानंतर ही एक छोट्याशा पॉटमध्ये असे पोर्चुलाका. त्यानंतर आपलं हे डबल चांदणीचं रोप आहे. अशा पाकळ्या बघा, डबल पाकळी असल्यामुळे हे एक मोगऱ्यासारखं फुल दिसणारं रोप आहे बघा. आणि खूप सुंदर फुलं येतात या गरमीच्या दिवसामध्ये. उन्हाळ्यामध्ये यावरती भरपूर फ्लॉवरिंग होत राहते बघा. त्यानंतर ही मधुमालती आहे. यावर अजून काही फुलं आलेली नाही आहेत, नवीन ग्रोथ दिसत आहे. आणि हे अशा पद्धतीने छोट्या छोट्या कळ्याही दिसायला लागलेल्या आहेत बघा. म्हणजे या 1 महिन्या 15 दिवसांमध्ये यावरती फ्लॉवरिंग सुरू होईल बघा. हे एक गुलाबाचं रोप आहे माझ्याकडे. याला फ्लॉवरिंग ही फक्त पावसाळ्यामध्ये झालेली आहे बघा. त्यानंतर अजूनही फ्लॉवरिंग झालेली नाही आहे. ते मला वाटते हे एक जंगली रोप असावं. तरी आपण याला आपल्या बागेमध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून मला यावरती पुढे ग्राफ्टिंग करायचं आहे पावसाळ्यामध्ये. त्यासाठी मी हे रोप सांभाळतो आहे. त्यानंतर आपली जी शेवंती होती, हिवाळी जी फुलझाडं त्याची बघा, ही आपण जे मेन रोप होतं त्याचं असं कटिंग केल्याच्या नंतर ही नवीन रोपं यामध्ये दिसायला लागलेली आहेत. याला आपल्याला उन्हाळ्यामध्ये सांभाळायचं आहे, जेणेकरून आपली पुढची सीझनसाठी आपल्याला यामधून रोपं तयार करता येतील. कलांचो आहे. कलांचोची फ्लॉवरिंग संपत आलेली आहे, त्यामुळे याला मी थोडंसं शेडमध्ये घेतलेलं आहे. कारण भरपूर कडक ऊन पडत असल्यामुळे याची फुलं ही सुकायला लागलेली आहेत बघा. त्यानंतर मित्रांनो, आपलं एक चाफ्याचं रोप आहे बघा, जे की आपण या अगोदर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये याची आपण जी फ्लॉवरिंग सीझन येणार असल्यामुळे यामध्ये आपण खतं वगैरे दिली होती बघा. भरपूर प्रमाणामध्ये याला खत दिलं आहे आणि आता तुम्ही यावरती फ्लॉवरिंग बघू शकता. पूर्ण असे गुच्छामध्ये फ्लॉवरिंग होत आहे बघा. 1 2 3 इथे आहे आणि पलीकडच्या बाजूलाही आहे. असे 4-5 फांद्यांवरती फ्लॉवरिंग एकदम होत आहे बघा. त्यानंतर आपली ही चिनी गुलाबाची रोपं, ज्याला की पोर्चुलाका म्हणतो, ती मी अशा प्रकारे हँगिंग बास्केट बनवलेले आहेत आणि या कटिंगद्वारे लावलेली सगळी रोपं आहेत. आता हळूहळू यावरतीही कळ्या दिसायला लागलेल्या आहेत बघा. अशा पद्धतीने काहीवरती फ्लॉवरिंग ही चालू झालेली आहे. त्यानंतर ग्रीन नेटमध्ये आपण ही काही परमनंट रोपं लावलेली आहेत बघा, जी की हँगिंग बास्केटमध्ये खूप सुंदर दिसतात. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे आपलं हे स्पायडर प्लांट आहे बघा. आणि या ग्रीन नेटमध्ये, या उन्हामुळे ग्रीन नेटमध्ये जे लावल्यामुळे त्याची वाढ तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर अशी त्याची ग्रोथ होते. त्यानंतर आपलं हे आहे टँगल हार्ट प्लांट बघा, आणि याची आपण एक हँगिंग बास्केट तयार केलेली आहे. आणि अगदी 1 महिन्यापूर्वी मी हे या बास्केटमध्ये लावलेलं रोप आहे आणि तुम्ही याची ग्रोथ बघू शकताय कशा पद्धतीने ग्रोथ होत आहे.
त्यानंतर हे एक सुंदर हँगिंग बास्केट प्लांट आहे बघा. त्याचं नाव मला सध्या आठवत नाही आहे आणि खूप सुंदर रोप आहे, परमनंट रोप आहे. याला थोडंसं उन्हापासून वाचवलं तर हे 12ही महिने आपल्या गार्डनमध्ये असंच बहरत राहतं बघा. त्यानंतर ही जी रोपं आहेत ही जेरेनियमची रोपं आहेत बघा. ही वेगवेगळ्या रंगाची ही 5 रंगाची रोपं मी आपल्या बागेमध्ये ॲड केलेली आहेत. नंतर हे आपलं बेबी सनरोजचं रोप आहे. ही परमनंट हँगिंग बास्केट प्लांट आहे आणि तुम्ही बघू शकता यावरती छोटंसं फुलंही दिसत आहे. आणि हे सगळी रोपं जी आहेत ग्रीन नेट शेडमध्ये आहेत. त्यानंतर ही आपली काही कोलियसची रोपं आहेत, ती आपण या ग्रीन नेटच्या खाली ठेवलेली आहेत. पुढे आहे आपलं हे जेड प्लांट बघा. जेड प्लांटची मी ही कटिंग लावलेली होती आणि ह्यापासून आपण एक बोन्साई तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारणतः एक 7-8 महिने झालेला आहे ह्या रोपाला मी ह्या कुंडीमध्ये लावलेला आहे. याला एक आपण शेप देण्याचा, आकार देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर ही आपली अमरलिस लिली आहे. यावरती एकाच वेळी अशी 5 फुलं या फांदीवरती, या स्टेमवरती आलेली होती. आता यामधली 4 फुलं सुकलेली आहेत, एक फुल राहिलेलं आहे. पुढे आहेत ही आपली काही गुलाबाची रोपे. हे बघा, यावरती फ्लावरिंग होऊन गेलेली आहे. त्यानंतर आपण याची जे फ्लावरिंग झाल्याच्या नंतर एक सॉफ्ट प्रूनिंग केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने यावरती नवीन शूट्स दिसायला लागलेले आहेत. नवीन जी फूट आहे ती अशा पद्धतीने इथे दिसायला लागलेली आहे बघा. त्यानंतर हा आपला गझानिया आहे. थोडासा उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे थोडी रोपांची कंडिशन थोडी बिघडलेली आहे, पण अजूनही ते फ्लावरिंग देत आहे. याला आपण या ग्रीन नेटमध्ये घेतलेलं आहे जेणेकरून यावरती कडक ऊन पडणार नाही. त्यानंतर हे काय आपलं एक स्पायडर प्लांटची कुंडी आहे. त्यानंतर हे आपलं डायन्थसचे 4 रंग आहेत बघा. याला आपण हिवाळ्यामध्ये आपण आपल्या बागेमध्ये ॲड केलेलं आहे बघा. तेव्हापासून जी ही रोपं आहेत ती आपल्या बागेमध्ये भरपूर अशी फ्लावरिंग करत आहेत आणि आपल्या बागेमध्येच बहरत आहेत बघा. वेगवेगळ्या रंगाची 4 रंगाची रोपं आहेत. पुढे आहेत आपली ही जास्वंदाची रोपे. त्यावरती तुम्ही बघू शकता अजूनही फ्लावरिंग होतच आहे. आणि या उन्हाळ्यामध्ये, या सीझनमध्ये आपण याची काही प्रूनिंग केलेली नाही आहे आणि अजून काही याला सॉलिड फर्टिलायझर आपण दिलेलं नाही. तर अशा पद्धतीने आपण ही सगळी रोपं आपली या उन्हाळ्या गार्डनसाठी सेट केलेली आहेत बघा. ज्या रोपांना उन्हाचा त्रास होतो ती रोपं आपण या ग्रीन नेट खाली ठेवलेली आहेत आणि ज्या रोपांना फ्लावरिंगसाठी 5 ते 6 तास उन्हाची गरज आहे अशी रोपं आपण या उन्हामध्ये सेट केलेली आहेत. हे वर जे हँगिंग बास्केट दिसत आहेत तुम्हाला, या सगळ्या आपल्या पोर्चुलाका, जे की आपलं चिनी गुलाब आहे त्याच्या आहेत आणि वेगवेगळ्या रंगाची रोपं असल्यामुळे ती आपण या वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावलेली आहे. जेव्हा यावरती फ्लावरिंग होईल तेव्हा हे खूप सुंदर दिसणार आहे बघा आपलं गार्डन बघा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया अशाच एका गार्डन विषयाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.